नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नुकतीच गणेशाची जयंती जवळ आलेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने खोबऱ्याचे मोदक कसे करायचे ते दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी घेतलंय ओलं खोबरं 1 वाटी आणि मिल्क पावडर, पिठी साखर घेतली आहे। यामध्ये मी विलायची पण दळून घेतलेली आहे, जायफळ, दूध आणि विलायची। तर विलायची मी साखरेमध्ये दळून घेतलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीला मी हे खोबरं घेतलेलं आहे त्याच्या फोड्या करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे छोट्या छोट्या फोड्या करून घ्यायच्या आहेत। आता खोबरं बारीक करून झालेलं आहे। आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खोबरं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक दळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपलं खोबरं छान दळून झालेलं आहे मिक्सरला। आता काय करायचं, हे खोबरं 2 वाट्यांमध्ये वेगवेगळं काढून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं खोबरं मी दोन्ही वाट्यांमध्ये वेगळं करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, या दोन्ही वाट्यांमध्ये 2-2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे आणि आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। मी 1-1 चमचा घालत आहे भरून। थोडं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी जास्त घातली तरी चालेल। आता यामध्ये जायफळ पूड घालायची आहे आणि आता दूध घालायचं आहे, 2-2 चमचे दूध घालायचं आहे। आता काय करायचं, ह्या एका वाटीमध्ये खायचा फूड कलर केसरी रंग घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी केशरी येलो रंग घातला होता आणि हे छान मिक्स झालेलं आहे। आता हे एक बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी रंग घातलेला नाहीये, असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। हे दोन्हीही मिश्रण आपले तयार झालेले आहेत। आता मोदकाचा साचा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पांढरं सारण तयार करून जे ठेवलेलं आहे त्यामध्ये रंग नाही घातलेला आणि दुसरं त्याच्या बाजूला ठेवलेलं आहे त्यामध्ये केशरी पिवळा रंग घातलेला आहे, ते पण यामध्ये भरायचं आहे। असं छान प्रेस करायचं आणि आता साचा खोलायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे मोदक आपले तयार झाले आहेत। आणि अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत। मोदक तर तयार करून झालेले आहेत, पण आता सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर फ्रीजमधून आपण मोदक बाहेर घेतलेले आहेत। छान असे सेट झालेले आहेत मोदक, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका। आता पुरतं एवढंच, बाय बाय।